प्रत्येकाला पैसा कमवणे, पैसा वाढवणे आणि अचानक कुठून तरी धन मिळणे, ह्या सगळ्याची ना मनामध्ये कुठंतरी फार अशी उम्मीद असते किंवा उमेद असते. तर मंडळी, पैसा कसा वाढवायचा, पैसा कसा वाढवू शकतो किंवा पैशांना गती कशी मिळवून देऊ शकतो, अचानक खर्च होणारा पैसा आपण कसा थांबवू शकतो, आज खास करून मी हा व्हिडिओ त्यासाठी मुद्दामून घेऊन आलेली आहे. कारण बऱ्याच माझ्या व्ह्यूअर्सचं म्हणणं आहे की पैसा टिकत नाही. पैसा न टिकण्याची अनेक कारणं आहेत. आज आपण त्याच्यावर नाही बोलणार आहोत. पैसा टिकवणे किंवा पैसा वाढवणे या गोष्टींना आज आपण गती देणार आहोत. तर मंडळी, खूप दिवसांनी असा हा व्हिडिओ मी बनवत आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे माझ्या स्वामींनी माझी काळजी घेऊन तुमच्या समोर परत एकदा सुखरूप मला बसवलेला आहे. तर मला इतकंच सांगायचं आहे की हा खूप सुंदर आणि खूप छान आणि उपयोगी असा व्हिडिओ बनणार आहे. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छानच असाल, मस्तच असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. तर मंडळी, की आपल्याकडे पैसा, एक पगार येतो किंवा आपण बिझनेस करत असाल तर एक रक्कम आपल्याकडे येते आणि त्यामध्ये वाढ होत नाही आहे, कस्टमर्स वाढत नाही आहे, किंवा जॉब करत असाल तर इन्क्रीमेंट होत नाही आहे, किंवा आपलं जे काही ठरलेलं कमिशन असतं, इन्सेंटिव्ह असतो, तोही वाढत नाही आहे. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे? तर एक लक्षात ठेवा मंडळी, ज्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत ना की अननेसेसरी पैसा खर्च होतो, अशा ज्या मंडळी आहेत, मग त्यामध्ये स्त्रिया असतील किंवा पुरुषही असतील, तर मला सगळ्यात पहिले ना सगळ्यांना एक गोष्ट मात्र नक्की सांगायची की ज्यांना हा त्रास आहे की पैसा टिकत नाही, पैसा वाढत नाही, किंवा पैशाला आपण म्हणतो ना बढोतरीच होत नाही आहे, पैसा आहे तिथेच राहतो आहे, त्याच्यामध्ये कुठेही पैशांची आवक वाढत नाही आहे, किंवा आपण म्हणू शकतो की ठीक आहे तुमच्याकडे जर पैसा वाढत नसेल पण खर्चही अतोनात होतात, डॉक्टर मागे लागलेले आहेत, घरामध्ये शांतता वाटत नाही आहे, चिडचिड व्हायला लागते, ह्या सगळ्या गोष्टी ना फक्त पैशांमुळे होतात. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते आज की पैसा देव नसला ना तरी पैशांपेक्षा कमी नाही आहे मंडळी. आज अंबानींनाही पैसा पाहिजे, मित्तललाही पाहिजे, अडाणीलाही पाहिजे आहे, सगळ्यांना पैसा हवे. किती पण अरबो खरबोपती कोणीही असू देत, त्यांना दुसऱ्यांच्या खिशातला पैसा हा हवेच असतो. मग कुठल्या ना कुठल्या रूपाने, कुठल्या ना कुठल्या व्यवसायाने, अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींनी ते आपल्याकडनं पैसा घेत असतं. तर आपला पैसा कसा वाढला पाहिजे ना, सगळ्यात महत्त्वाची ह्या आज खूप सुंदर असे उपाय सांगणार आहे, काही टिप्स देणार आहे, त्या मात्र सगळ्यांनी अगदी आवर्जून लक्षात ठेवायच्या. आणि ज्यांना लक्षात राहत नसेल ना त्यांनी प्लीज व्हिडिओ ना फॉरवर्ड न करता व्यवस्थित पाहावा लक्षात ठेवण्यासाठी. आणि तरीही नसेल तसं होत, लक्षात राहत नसेल तर प्लीज नोट करावं एका मस्त आपल्या डायरीमध्ये की पैसा कसा वाढवायचा आहे, पैसा कसा आपल्याकडेच थांबवायचा आहे जास्त खर्च न करता. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात पहिले की खर्च होणारा पैसा आपल्याला थांबवायचा आहे, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती होते ना त्यावेळेस, ऐका, त्यावेळेस आपण नेमकं दिवाबत्ती करतो आणि काहीतरी सामान आणायला बाहेर पडतो. तर एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण दिवाबत्ती करून बाहेर पडणार असतो काहीतरी आणण्यासाठी, म्हणजे दिवाबत्ती केल्यानंतर आपण ती लक्ष्मी बाहेर कुणाला तरी देऊन परत घरात येणार असतो. तर अशा वेळेस काय करायचं मंडळी, तुम्ही दिवाबत्ती केल्यानंतर ना घराची, म्हणजे सांजेची आपण दिवा लावल्यानंतर सांजेचा, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही घराबाहेर पडणार असता त्याच्या आधी तुम्हाला थोडी पैसे किंवा नोट, म्हणजे काही तुमच्या ऐपतीप्रमाणे आहे, ती तुम्हाला देव्हाऱ्यात ठेवायची आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, देव्हाऱ्यात ठेवलेली ती जी नोट असते ना ती परत वापरायला तुम्ही घ्यायची नाही आहे, ती कुठेतरी अन्नदानासाठी किंवा कुठेतरी मुक्या जनावरांना काहीतरी खायला घालण्यासाठी आहे ना त्याचा वापर करायचा आहे. ती तुम्ही परत वापरायची नाही आहे, किंवा ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. किंवा काही नोटा अशा असतात ना की आपण बाहेर लक्ष्मीला घेऊन जाणार असतो, दिवाबत्ती झाल्यावर खर्च करण्यासाठी लक्ष्मी कुठेतरी आपली देऊन येणार असतो ना, मग त्यापेक्षा ती स्थिर आपल्या घरात राहावी ना, म्हणून तिला आपल्या घरातच ठेवायचं असतं. एक चांगलासा डबा करायचा आपल्या देव्हाऱ्यामध्ये, तो ठेवायचा एका साईडला, आणि त्याच्यामध्ये कायम अशी वेळ आली जाण्याची, अगदी म्हणजे अडीअडचणीच्या वेळेस जाण्याची वेळ आलीच, शक्यतो जाऊच नाही आहे, काय असेल तर सांजेच्या आधीच आपण करून घ्यावं, पण जाण्याची वेळ आलीच ना तर मंडळी त्या डब्यामध्ये थोडे तरी पैसे टाकावेत आणि मग निघावं, कायम लक्षात ठेवा. आणि जी नोट आपण देत असतो एखाद्याला ना,
तर ती नोट देताना नोटेची जी दुसरी साईड असते ना ती अशी फोल्ड करायची, आपल्याकडे पकडायच्या. दोन्ही त्या ज्या साईड आहेत नोटेच्या फोल्ड केल्यानंतर आपल्याकडे पकडायच्या. नोटेला कधी कात्री करून पकडायचं नाही, असं नोट अशी कात्रीत कधीच पकडायची नाही. जस्ट नोट घेतलीत तुम्ही, नोटेला असं पकडलं आणि समोरच्याकडे देताना एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला ती नोट देताना मनामध्ये सतत हे बोलायचं आहे की जी नोट मी देत आहे ती दसपट होऊन माझ्याकडे परत येईल. ती नोट दसपट होऊन माझ्याकडे परत येईल. सतत ही कमांड द्यायची, सतत ही ऑर्डर द्यायची त्या नोटेला की जी नोट मी देत आहे तीच नोट दसपट होऊन माझ्याकडे परत येईल. हे नोट तो माणूस घेईपर्यंत वारंवार मनामध्ये बोलत राहायचं. याने काय होईल, तुमचा पैसा स्थिर व्हायला मदत होईल. तुमच्याकडे जो पैसा तुम्ही दिलेला आहे ना तो वाढण्यासही मदत होईल. ही झाली एक गोष्ट की तुमचे पैसे खर्च का होतात, का टिकत नाही. त्याला दुसरं कारण असं आहे की बघा, स्त्री हा चेष्टेचा विषय झालेली आहे. म्हणजे बायको म्हटले की चेष्टा, बायको म्हटले की तिच्यावर जोक, बायको म्हटले की तिला कसं खाली पाडता येईल ना याच्यासाठी खूप तळमळ असते अगदी पुरुषांची, की बायको म्हणजे ती अशीच असणार, बायको म्हणजे ती तशीच असणार, बायको म्हणजे काय नुसती कटकट करणारी असणार. पण मंडळी तुम्ही हे समजून घ्या, बायको ही एक अशी स्त्री आहे ना की तीच फक्त तुमच्या आयुष्याला वळण देते, तुमच्या घराला वळण देते, तुमच्या घराला घरपण आणते. आणि अशा स्त्रीला जर तुम्ही नावं ठेवत असाल, तिला वाटेल ते बोलत असाल ना, तर तुमचा पैसा खरंच कधी टिकणार नाही. कारण असतील काही अशा स्त्रिया की त्याच लायकीच्या आहेत की त्यांना नवऱ्याने सतत नावं ठेवावी किंवा काहीतरी बोलावं. पण मला असं सातत्याने मला अशा पुरुषांना सांगायची इच्छा आहे की अशा ज्यांच्या घरात बायका आहेत ना त्यांना दुर्लक्ष करा, लिटरली दुर्लक्ष करा. कारण त्यांना वाईट म्हणून तुम्ही तुमचं तोंड खराब करू नका. कारण ऑलरेडी त्यांचं कर्म घेऊन आलेले आहेत, ते त्या भोगतील, जसं भोगायचं तसं त्या भोगतील. आणि अशाच बायकांना जास्त आजारपण असतात. हे कायम लक्षात ठेवा की ज्या सतत घरामध्ये वाद घालतात, तंटा घालतात किंवा सतत आदळआपट करतात, पाय आपटत राहतात, भांडी आपटत राहतात ना, अशा ज्या स्त्रिया घरामध्ये ज्या आहेत, अशा स्त्रियांना सदैव म्हातारपण खराब जातं. कारण सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची मुलं त्यांना विचारत नाही, त्या खूप आजारी पडत राहतात सारख्या. त्यांच्याकडे अक्षरशः म्हणजे पैशांची इतकी चणचण होते ना नंतर की त्यांना कोणी पैसा देत नाही मुळात. सगळ्यात पहिले तर की मुलं पण मग त्यांना विचारत नाही, कारण तरुणपणी माच केलेला असतो मुलांसमोर. त्यामुळे मुलांना ती आपुलकी राहिलेली नसते आणि तो रिस्पेक्टही राहिलेला नसतो की मुलं प्रेमाने आपल्या आईचं काही करतील. त्यामुळे सगळ्या स्त्रियांना माझं खास करून हे सांगणं आहे की घरामध्ये जर तुम्ही असं वागत असाल, आदळआपट करणे, कटकट करणे, सतत काही ना काही बोलणे, टोमणे मारणे, बाहेर जी लोकं राहतात त्यांचे सतत गारहाणी घालणे, ह्या सगळ्या गोष्टी जर सतत तुमच्या घरात घडत असतील एका स्त्रीकडून ना, तर त्या घराला कधीच भरभराट येणार नाही. तर ज्या स्त्रिया माझा हा अगदी व्हिडिओ बघत असतील आवर्जून ना, त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करा. मला अजिबात इच्छा नाही आहे की स्त्रीने असं वागावं आणि स्त्रीचं वाटोळं व्हावं. त्यामुळे मंडळी, म्हणजे ज्या स्त्रिया आहेत ना, तर त्यांनी अगदी स्वतःमध्ये बदल घडवून आणा. तुमचा जर वेळ जात नसेल, तुम्हाला ह्या गोष्टी करायला आवडत असतील ना, तुमच्याच घरातल्या लोकांना छळायला जर तुम्हाला आवडत असेल ना, तर तुम्ही एक काम करा की स्वतःचं डोकं कुठेतरी आपटून, असं जोर आपटून ना स्वतःला शिव्या घाला. सगळ्यात बेस्ट उपाय हा. भिंतीवर आपटायचं, शिवी घालायची, स्वतःला शिवी घालायची की मी असं का वागते, मी अशीच आहे, मी तशीच आहे, हे स्वतःला बोलायचं. नाहीतर मग आपल्या वागण्यात बदल घडवून आणायचा. खूप काही आहे जगात करण्यासारखं, खूप काही आहे. आपलं घर उद्ध्वस्त करण्यापलीकडे खूप काही जगामध्ये करण्यासारखं आहे, ज्याने तुमचं म्हातारपण सावरेल. हे लक्षात घ्या. तुम्ही पुस्तकं वाचू शकता, काही वाचता येत नसेल तर छान गाणी ऐकू शकता. कारण अडाणी बाईलाही मोबाईल चालवता येतो आजकाल. तुम्ही छान गाणी ऐकू शकता. तुम्ही स्वतः मस्त पार्लरमध्ये जाऊन काहीतरी मस्त स्वतःचं सेल्फ हे म्हणतो ना आपण, ग्रूमिंग करू शकता. तुम्ही देवळात जाऊन बसू शकता, निवांत तिथे काहीतरी वाचन करू शकता. वाचता येत नसेल तर तिथे जाऊन तुम्ही जप करू शकता. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. मैत्रिणींबरोबर गप्पा मारू शकता, पण कुणाच्याही गाराणी न गाता, कुणाच्याही चाहड्या न करता छानपैकी मुक्तपणे छान गप्पा मारू शकता. म्हणजे खूप काही आहे करण्यासारखं मंडळी तुमच्यासारख्या बायकांना, पण तुम्ही ते करत नाही आहे कारण तुम्हाला नको त्या गोष्टींमध्ये अडकायचं आहे. तर मला इतकं सांगायचं आहे की अशा ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा कराव्या.
बरं, आता पुरुषांना मला हे सांगायचं की ज्या स्त्रिया खरोखरच आपल्या घरामध्ये खूप छान वागतात, आपल्या घराची काळजी घेतात, नवरा उशिरा आला तर फोन करतात, नवरा जेवला की नाही, नवरा पोचतोय की नाही घरी, नवरा निघाला की नाही ऑफिसमधून, नवऱ्याची सतत काळजी करतात, मुलांची सतत काळजी करतात, घराची सतत काळजी करतात, थोड्याशा सेन्सिटिव्ह असतात, थोड्याशा म्हणजे खूप प्रेमळ असतात, जास्त रागीट जरी असल्या तरी प्रेम त्यांच्या मागे कुठेतरी दडलेलं असतं. तर अशा ज्या स्त्रिया आहेत ना, तो पुरुषांनो प्लीज अशा स्त्रियांची काळजी घ्या, कारण त्या तुमच्या घरासाठी जगत असतात, त्या तुमच्यासाठी जगत असतात, तुमच्या मुलाबाळांसाठी जगत असतात, त्या स्वतःसाठी जगतच नसतात मुळात, कारण त्यांना कळतच नाही, त्यांचं विश्व फक्त तेवढंच असतं, त्याच्या पलीकडे त्यांनी कधी विचारच केलेला नसतो. म्हणून मी सांगते खास करून की अशा पुरुषांनी अशा स्त्रियांची काळजी घ्या. तुम्ही त्यांची सतत अवहेलना केली, त्यांच्यावर चेष्टा केली, त्यांना वाटेल ते बोलाल, त्यांना टोमणे माराल ना, तर तुमच्याकडे पैसा कधीच टिकणार नाही, कारण तिथे विष्णू नाराज होतो, तिथे शुक्र नाराज होतो, कारण घरची लक्ष्मी असते ती. तुम्ही लक्ष्मीला बोलल्यानंतर शुक्र आणि विष्णू दोघंही नाराज होतात. लक्ष्मी तर खट्टू होतेच होते, कारण तुम्ही तिचं अस्तित्व असणाऱ्या तुमच्या घरातल्या एका स्त्रीला तुम्ही हे बोलताय, त्यामुळे लक्ष्मी तर खट्टू होणारच आहे, मग लक्ष्मी तुमच्याकडे टिकणारच नाही. त्यामुळे मंडळी अशा स्त्रिया ज्या असतात ना, प्लीज त्यांचा रिस्पेक्ट करा, कारण त्या एकमेव अशी एक व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये की जी तुमच्या प्रगतीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे ही काळजी मात्र तुम्ही नक्की घ्या. आणि राहिला पैसा कसा वाढवायचा, तर सर्व मंडळींनी जेव्हापासून जो माझा व्हिडिओ पाहिला तेव्हापासून त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक व्यक्तीने ज्यांना पैसा वाढवायचा आहे त्यांनी स्वतःजवळ एक ग्रीन कलरचा रुमाल ठेवायचा. आता ग्रीन कलर कसा असू शकतो तो मी तुम्हाला दाखवते की ग्रीन कलर हे बघा, हा जो ग्रीन कलर आहे ना, या ग्रीन कलरचा तुम्ही रुमाल ठेवू शकता स्वतःजवळ. हा ग्रीन कलर किंवा पोपटी कलर, असे जे ग्रीन कलर असतात ना, फक्त ग्रीन काळपट नको आहे आपल्याला, ग्रीन फ्रेश कलर हवे. त्याचा रुमाल सतत जवळ ठेवायचा, त्या रुमालाला अत्तर लावायचा. आता अत्तर तर मला वाटतं प्रत्येकाला माहीत असेल, अत्तर डिओ नाही लावायचा, आलं लक्षात, डिओ नाही लावायचा, बॉडी स्प्रे नाही लावायचा किंवा परफ्यूम नाही लावायचं. सिम्पल आहे, हे अत्तर घ्यायचं आणि हे अत्तर असं लावायचं, आपल्या रुमालाला लावायचं. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, अत्तर ह्या अंगठ्याच्या खाली लावायचं आणि दुसरा जो आपला अंगठा असतो हा भाग, हा अंगठ्याच्या खालचा भाग, त्याने इथे घासायचं. लक्षात घ्या मंडळी, ह्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या, ठीक आहे. आणि इथे तुम्ही ते घासायचं आहे. ग्रीन रुमाल सतत जवळ ठेवायचा आहे, बॅगेत नाही ठेवायचा आहे, तुमच्या खिशात ठेवायचा आहे. खिशात ठेवायला जमत नसेल ना, तर त्यांनी वरच्या खिशात ठेवावा. आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांनी जर ड्रेस वगैरे घालत असतील ना, तर त्यांनी आतमध्ये सलवारच्या आत कुठेही तो रुमाल असा आतमध्ये पिन लावून अगदी लावून ठेवावा आपल्या ड्रेसला. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की जर तुमच्याकडे पायराईड असेल, तुमच्याकडे अशा पद्धतीचा जर पायराईड असेल, हा बघा, हा पायराईड आहे, अतिशय सुरेख असतो हा पैशांना आकर्षित करणारा क्रिस्टल म्हणून ओळखला जातो. तर हा जो पायराईड आहे ना, यालाही तुम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे पायराईड आहे त्यांना सांगते, आणि ज्यांच्याकडे नसेल तर आमच्याकडेही पायराईड मिळतात, ऑर्डर केली तर तुम्हाला घरपोच मिळेल. आमच्याकडून नसेल घ्यायचा तर इतर कुठूनही तुम्ही पायराईड घेऊ शकता, फक्त तपासा की तो ओरिजिनल आहे का. तुम्ही अत्तर घेऊन तुम्ही यालाही लावून नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्य कॉर्नरला तुम्ही हा पायराईड ठेवू शकता. ही दुसरी गोष्ट. पैशांची आवक वाढवण्यासाठी माझ्याकडे असे खूप क्लायंट आहेत ज्यांनी या सगळ्या म्हणजे मी सांगितलेल्या प्रोसेस केल्यानंतर अचानक त्यांच्याकडे पैसा आलेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण आपल्यासाठी पैसा शोधत असतो, जेव्हा आपल्याला पैसा हवे असतो ना, त्यावेळेस मनात आपला एकच भाव ठेवायचा आहे की माझ्या मेहनतीला फळ आलं पाहिजे, मला माझ्या मेहनतीतूनच पैसा मिळाला पाहिजे, माझी मेहनत ही यशस्वीरित्या लोकांच्या नजरेत आली पाहिजे, माझे क्लायंट्स वाढले पाहिजे, माझा इन्सेंटिव्ह वाढला पाहिजे. तर वाढला पाहिजेपेक्षा माझा इन्सेंटिव्ह वाढतो आहे, माझे क्लायंट्स वाढत आहेत. कधीही तुम्ही हाताला जेव्हा इथे अत्तर लावून घासताना तेव्हा हाच विचार करायचा, हेच अफर्मेशन, माझे पैसे वाढायला लागले आहेत, माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे. बरं, आपल्याला असं का बोलायचं की माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालेलं आहे. तुम्हाला एक स्टोरी सांगते. एक व्यक्ती होता आणि तो ना सदैव एकच गोष्ट बोलायचा की कुठून तरी मला 50,000 मिळावे, कुठून तरी मला 50,000 मिळावे. आणि काय होतं माहिती आहे का, दुर्दैवानं ना त्याचा ॲक्सिडेंट होतो, आणि ज्या गाडीने त्याचा ॲक्सिडेंट होतो ना, तिथून त्या व्यक्तीकडनं त्याला मुआवजा म्हणतो ना आपण की ॲक्सिडेंट त्याच्याकडनं झाला म्हणून त्यांनी त्याला 50,000 दिलेले असतात. तर अशा पद्धतीने त्याला ते 50,000 मिळतात.
पण त्याला कष्टाने मिळत नाहीत ते, पण ते सगळं बोलतच नाही ना अफर्मेशन्समध्ये. तुम्ही एखादी ऑर्डर जेव्हा डिवाईनमध्ये कॉस्मिक एनर्जीमध्ये सोडता त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर सोडली गेली पाहिजे तुमच्याकडून ती. त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवायचं की जी ऑर्डर आपण करतो आहे डिवाईनमध्ये, की जे अफर्मेशन्समध्ये आपण टाकतो आहे, आपण काहीतरी मागतो आहे त्या युनिवर्सकडे ना, त्यावेळेस खूप पॉझिटिव्हली आणि सुटसुटीत असं बोलावं की मला माझ्या मेहनतीमधूनच माझा पैसा खूप छान वाढतो आहे, माझा पैसा वाढत चालला आहे, माझे क्लायंट्स वाढत चाललेले आहेत आणि त्यासाठी मी युनिवर्सचे अतिशय खूप 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 धन्यवाद करत आहे. त्यामुळे युनिवर्सला कायम 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 आपले परमेश्वर आणि आपले युनिवर्सला कायम धन्यवाद देत चला. कारण ती एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, युनिवर्सची जी एनर्जी आहे ना, ती अगदी तुमच्यासाठी काम करायला लागेल आणि तुमच्याकडे पैशांची आवक आपोआप वाढायला लागेल. तुम्हाला कळणारही नाही, अचानक कुठून तरी तुमचे कोणीतरी घेतलेले पैसे पण आणून तुम्हाला देईल. एक लक्षात ठेवा की माझे असे क्लायंट्स आहेत की ज्यांना माहीतही नव्हतं, अशा कुठल्या तरी जागा त्यांच्या पूर्वजांनी घेतलेल्या विकल्या गेल्या आणि त्यांना पैसे मिळालेले आहेत. इतकं सुंदररित्या काम करतं हे सगळं. त्यामुळे मंडळी मी जे आज सांगते आहे ना, ते सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. मी काय सांगितलेलं आहे ते सगळं लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं जे काही सांगितलेलं आहे, अजून एक सुंदर असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की दर शनिवारी स्वतःची नजर काढायची आहे. दर शनिवारी नजर कशी काढावी माझ्या अमावस्या पौर्णिमेच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये जशी जशी तुम्हाला जगेल किंवा तुमच्या घरामध्ये जर तुमची नजर काढली जात असेल ना, तर तशा पद्धतीनेही काढली तरी ती नजर चालेल. नजर काढतोच आपण, प्रत्येक वेळी काढतो. आपल्या घरामध्ये कुठेतरी सिनियर लोक असली की आपली नजर बरोबर काढतात ते. तर मंडळी, पैसा हा वाढवण्यासाठी आहे ना, पैशांना पण थोडंसं अत्तर लावायचं, पैशांचं पिरॅमिड करायचं, त्या नोटेचं पिरॅमिड करायचं आणि आपल्या वॉलेटमध्ये म्हणजे आपल्या पर्समध्ये ते ठेवायचं आणि त्याचं टोक बाहेरच्या दिशेने हवे, म्हणजे वरच्या दिशेने हवे त्याचं टोक. अशा पद्धतीनेही तुम्ही पैसा वाढवू शकता. पैसा वाढवणं खूप सोपं आहे मंडळी, पण तो कसा वाढवायचा ना, त्याचं तंत्र मात्र आपल्याला जमलं पाहिजे. पैशांवर आपण प्रेम केलं पाहिजे. नोट हातात घेऊन तिला पूर्ण हाताळलं पाहिजे. नोटेकडे बघत, तिच्याकडे बघत बघत तिला अफर्मेशन दिलं पाहिजे की तू माझ्याकडे इतकी वाढत चालली आहेस, इतकी वाढत चालली आहेस ना, की मी कल्पनाही नाही करू शकत की माझ्याकडे नोट किती वाढत चालली. आणि हा उगाचच सांगते म्हणून हे नाही आहे, हे प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. युनिवर्स आपल्याला काय देऊ शकतं, नेचर आपल्याला काय देऊ शकतं ना, हे जोपर्यंत तुम्ही अनुभवणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि हे सगळं सायंटिफिकली प्रूव्हन आहे. मी सांगते म्हणूनही नाही, किंवा युनिवर्स आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्यासाठी काम करतं, ह्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही यावर विश्वास ठेवाल ना मंडळी, तेव्हा तुमच्या पैशांची आवकही वाढेल, तुमच्याकडे पैसा कुठून ना कुठून बरोबर येईल. फक्त अफर्मेशन देताना एकदम पॉझिटिव्हली आणि व्यवस्थित अफर्मेशन द्या. पैसा तुमच्याकडे छान पद्धतीनेच येईल. कायम लक्षात ठेवा, पैसा जेव्हा आपण कोणाकडनं जेव्हा कर्ज घेतो, बरोबर, ते मंगळवारी कधीच घेऊ नका. तुम्ही फेडूच शकणार नाही ते कर्ज. जेव्हा तुम्ही एखाद्याकडनं कर्ज घेताना, तेव्हा त्या कर्जात घेतलेल्या पैशांमधनं ना, त्याला 100ची नोट तरी तुम्ही परत करा. आणि प्रत्येक वेळी कर्ज आपलं जे काही असतं आपल्यावर, तर ते परत करताना मंगळवारचं जाणून बुजून परत करा. हळूहळू तुमचं कर्ज कमी व्हायला लागेल. मंगळवारी कर्ज जे रक्कम आपण परत द्यायला लागतो ना, मुद्दलमधली किंवा व्याजाची, तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यावरचं कर्ज हळूहळू फिटायला लागले आणि सुखाचा श्वास घ्याल की कर्ज फिटत चालले, पैशांची आवक वाढत चालली आहे, त्यामुळे कर्जही आरामात फिटेल. तर मंडळी, आपल्याकडे जास्त पैसा आला तर दिखावा करू नका, कुणालाही मोठेपणा सांगायला जाऊ नका. सतत तुमच्याकडे पैसा हवेच. तुमची पर्स कधीच रिकामी असता कामा नये. बरे 10च्या नोटा त्यामध्ये 10 ठेवा, 5-5च्या नोटात आता नाही आहेत, 10च्या आहेत, 20-20च्या आहेत, त्या ठेवा. पण पर्समध्ये पैसे, नोटा हे हवेतच. पर्स रिकामी ठेवू नका. आपलं तिजोरी रिकामी राहता कामा नये. आपल्या देव्हाऱ्यामध्ये एक डबा करून त्याच्यात पैसे नक्की ठेवावे, तेही रिकामं राहता कामा नये. तर मंडळी, मला वाटतं मी खूप छान असे तुम्हाला काही छोटे छोटे उपाय दिलेले आहेत आणि तुम्ही ते आवर्जून कराल अशी मला खात्री आहे. तर मंडळी, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले ना, त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, कारण माझे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. शेअर मात्र यासाठी करायचं आहे की अशी अनेक लोक ह्या विवंचनेमध्ये अडकलेले आहेत, तर तुमच्या रूपानं एक छोटीशी सेवा होऊन जाईल आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल.
तर मंडळी, मला नक्कीच माहिती की तुम्हा सगळ्यांना आवडेल एकमेकांची मदत करायला, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा आपण लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.